नमस्कार, मी आनंद जोशी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल अर्थसंवाद. आज सकाळी एका महत्त्वाच्या वृत्तपत्रामध्ये एका बातमीने लक्ष वेधून घेतलं. बातमी होती रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमधली कपात. या बातमीमध्ये उल्लेख असा होता की रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर झालं आणि त्याच्यामध्ये रेपो रेटमध्ये 0.40% इतकी रेपो रेटमध्ये कपात झाली. थोडा टक्के हा शब्द वाचल्यानंतर थोडा खटकला आणि काहीतरी चुकलं असं फील आलं. म्हणून पुन्हा ती बातमी काळजीपूर्वक वाचली तेव्हा लक्षात आलं की खरोखरच ती चूक झालेली आहे. चूक कशी झाली ते बघूया. पॉलिसी डिक्लेअर होण्यापूर्वी बँक रेट होता 4.65, रेपो रेट होता 4.40 आणि रिव्हर्स रेपो रेट होता 3.75. या तिन्ही रेटमध्ये 0.40 बेसिस पॉईंटने कपात केली. बातमीमध्ये 0.40%, 0.40% कपात असा आला. आता टक्क्या शब्द वापरला की अर्थ बदलतो ना. रेपो रेट 4.40 होता, तो 0.40 बेसिस पॉईंटने कमी झाल्यामुळे तो 4% झाला. म्हणजे 4.40वरनं तो 4वर आला. म्हणजेच हा फरक 9.10% इतका झाला. म्हणजे जसं म्हणायला हवं होतं की रेपोमध्ये 9.10% कपात केली. तसंच रिव्हर्स रेपो रेटमधला जो फरक आहे त्याचंही प्रमाण 10.70%. टक्केवारीत बोलायचं आलं तर ही चूक कन्फर्म झाली होती. एकदा वाटलं त्या वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये फोन करावा, पण नंतर थोडं दुर्लक्ष केलं. ठीक आहे, कदाचित ती प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, कदाचित अनावधानाने ती नजर चूक झाली असेल आणि फार मोठी कोणी याची दखल घेईलच असं पण नाही. कारण मुळात हा विषय काय आहे की अर्थकारणाशी संबंधित आहे आणि त्यामध्ये ज्या लोकांना त्याची जाणीव आहे त्यांना कदाचित ही चूक लक्षात येईलही. पण बरेच जणांना इतक्या मेटिक्युलसली ते बघून ती लक्षात येईलच वगैरे असा काही विषय नाही. कारण मुळात कित्येक लोक या सगळ्याशी संबंधित नसतात. पण ही चूक लक्षात आली म्हणून एक विषय डोक्यात आला की आज या चॅनलवर हे जे विविध रेट आहेत, बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हाच एक विषय घेऊन हे नक्की रेट म्हणजे काय आहे हे एक कल्पना आपल्यासमोर मांडावी आणि थोड्या सोप्या पद्धतीने ती आपल्यापर्यंत कळेल अशा पद्धतीने आपल्याशी संवाद करावा अशी कल्पना आली आणि म्हणून तोच विषय घेऊन मी आपल्याजवळ गप्पा करणार आहे. हे जे सगळे रेट आहेत ते नेहमी आपल्याला कन्फ्युजन निर्माण करतात की हा बँक रेट काय आहे, रेपो रेट काय, हा कमी झाला तो का कमी झाला, हा वाढला का वाढला, मग हा वाढला तर मार्केटमध्ये असं होईल तसं होईल. ह्या बातम्या लगेच वाचतात आणि कन्फ्युजन होतं. सामान्य माणसाला त्याचं योग्य प्रकारे इंटरप्रिटेशन कळत नाही. म्हणून आज या निमित्ताने हे सगळ्याचा एक अर्थ सोप्या पद्धतीने समजेल असा एक मी प्रयत्न करणार आहे. हे सगळे जे रेट आहेत हे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाशी संबंधित आहेत आणि प्रामुख्याने मनी मार्केटमधल्या लिक्विडिटी या विषयाशी संबंधित आहेत. रिझर्व्ह बँक दर 2 महिन्याच्या इंटरव्हलने पतधोरण जाहीर करत असतं आणि त्या पतधोरणामध्ये बँक रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, SLR, CRR यांची टक्केवारी ह्याच्यामध्ये कुठेतरी वाढ किंवा घट केलेली असते किंवा कदाचित काही वेळा ते कॉन्स्टंटही असतात. आता हे सगळं कशामुळे असतं ह्याचं थोडंसं मागोवा घेऊया की बँका जेव्हा व्यवसाय करतात तेव्हा असं घटकाभर धरू की 100 रुपयाचं डिपॉझिट त्यांनी स्वीकारलं तर त्याच्यामधले 100 रुपये परत कर्ज रूपाने बँका देऊ शकत नाहीत आणि त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे काही नियम आहेत. त्याप्रमाणे बँकांना या 100 रुपयापैकी, आता 100 हे मी एक प्रमाण म्हणून घेतलं आहे, खरं तर हे प्रमाण जे असतं ते NDTL या कल्पनेशी असतं. NDTL म्हणजे काय, स्वतंत्र बोलण्यासारखा विषय आहे. तो कधीतरी पुन्हा SLR, CRR या कॉन्टेक्स्टने बोलू. तर NDTL 100 रुपये असं धरू आणि त्यातले आजच्या पॉलिसीच्या
रेटप्रमाणे 18% SLR हा बँकेला मेंटेन करायला लागतो. म्हणजेच त्यातले 18 रुपये हे SLRमध्ये असायला लागतात आणि ते गव्हर्नमेंट सिक्युरिटी खरेदी करून बँका रिझर्व्ह ठेवत असतात. यापुढे 3% रक्कम ही रोकड स्वरूपात आणि करंट अकाउंटवर किंवा RBI जवळ करंट अकाउंट असतं तिथे बॅलन्स स्वरूपात ही मेंटेन केली जाते. म्हणजे एकूण 100 रुपये जर आपण गृहीत धरले तर त्यातले 18 अधिक 3 21 रुपये हे अशा प्रकारचे रिझर्व्हमध्ये लॉक झालेले असतात आणि उरलेला पैसा बँका कर्ज रूपाने देऊ शकतात. आता हे सगळे बँकिंग व्यवसाय करत असताना ह्याच्यामध्ये काही वेळा बँकांकडे लिक्विडिटीचं शॉर्टेज निर्माण होतं. कारण हे जे 100 वजा 21 आणि दिलेलं कर्ज याचं जर काही प्रमाण चुकलं तर याच्यामध्ये लिक्विडिटी क्रंच येऊ शकतो किंवा व्हाईस वर्सा बँकांकडे लिक्विडिटी गरजेपेक्षा जास्तसुद्धा शिल्लक राहते आणि त्याचा मार्केटवर परिणाम होत असतो. आणि म्हणून मार्केटमध्ये रोकड सुलभता एका विशिष्ट पद्धतीने मेंटेन व्हावी आणि त्याचं नियमन व्हायला पाहिजे. हे एक रिझर्व्ह बँकेचं, भारताची जी सेंट्रल बँक आहे त्या रिझर्व्ह बँकेचं एक जी प्रमुख काम आहे त्यातलं एक काम आहे. आणि लिक्विडिटी मेंटेन करणं आणि त्यानुसार हे सगळे बँकांचे कर्ज घेणं, कर्ज देणं वगैरे प्रकार चालतात. तिथे ह्या सगळ्या हे जे रेट मगाशी म्हटलं बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट यांचा जन्म होतो. आता थोडंसं हे बॅकग्राऊंड विचारात घेतलं तर थोडं पुढे जाऊया की हे रेट म्हणजे काय आहेत, की बँक रेट म्हणजे काय, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, रेपो रेट म्हणजे काय, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट म्हणजे काय, हे कशावर अवलंबून असतात, हे का बदलतात वगैरे वगैरे विषय आपण थोडेसे थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने आपल्याला समजतील असा एक प्रयत्न करूया. त्यामुळे प्रत्येक रेट हा जो प्रकार आहे ह्याचं पहिल्यांदा डेफिनेशन काय आहे हे समजून घेऊया. तत्पूर्वी एक गोष्ट विचारात घेऊ की ही जेव्हा लिक्विडिटी मेंटेन केली जाते तेव्हा या अन्य बँका रिझर्व्ह बँकेकडनं शॉर्ट टर्म स्वरूपाचं बॉरोईंग घेतात आणि रिझर्व्ह बँकसुद्धा एखाद्या वेळी या बँकांकडनं बॉरोईंग घेत असे. त्यामुळे दोघंजण एकमेकांकडनं जे बॉरोईंग घेतात तिथे या इंटरेस्ट रेटचा जन्म होतो. म्हणून पहिला बघूया आपण बँक रेट म्हणजे काय. जेव्हा देशातील बँका रिझर्व्ह बँकेकडे या लिक्विडिटी अरेंजमेंटच्या साठी बॉरोईंग करतात त्याला जो रिझर्व्ह बँक या बँकांना व्याज दर लावते त्याला बँक रेट असं म्हणतात. आता रेपो रेट म्हणजे काय बघूया. रेपो रेटची व्याख्या परत शब्दशः तीच आहे. जेव्हा बँका रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतात तेव्हा रिझर्व्ह बँक त्याच्यावर जो व्याजदर लावते त्याला दुसऱ्या एका केसमध्ये रेपो रेट म्हटलं जातं. आता हे दोन रेट आहेत, क्रिया तर त्याच्यात सारखीच आहे. रिझर्व्ह बँक अन्य बँकाला कर्ज देते, मग हे रेट दोन का, तर ते समजून घेणार काय. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक असा आहे ही दोन्ही प्रकारची कर्ज अत्यंत शॉर्ट टर्म स्वरूपाचीच असतात. पण त्याच्यामध्ये बँका जेव्हा त्यांच्याकडे असलेल्या सिक्युरिटी रिझर्व्ह बँकेकडे तारण देऊन कर्ज घेते आणि त्या कर्जासाठी रिझर्व्ह बँक जेव्हा व्याजदर लावते त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. आणि जेव्हा कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी ऑफर न करता बँका रिझर्व्ह बँकेकडनं शॉर्ट टर्म स्वरूपाचा हा जो फायनान्स घेतात, बॉरोईंग करतात, त्याच्यावर रिझर्व्ह बँक या बँकांना जो व्याजदर लावते त्याला बँक रेट असं म्हणतात. याच्यात अजून एक फरक सांगता येईल की रिव्हर्स रेटच्या अंडर जे काही बॉरोईंग केलं जातं ते ओव्हरनाईट स्वरूपाचं असतं आणि बँक रेटच्या अंडर जे काही बॉरोईंग केलं जातं ते कदाचित एक दिवसापेक्षा जास्त दिवसांचं असू शकतं पण तरीही ते शॉर्ट टर्मच असतं. याच्यामध्ये महत्त्वाचा फरक लक्षात येईल. आणि अजून एक फरक आहे की बँक रेट हा सामान्यपणे रेपो रेटपेक्षा जास्त असतो. या दोनमधला फरक विचारात घेतला तर एका कर्ज प्रकारात बँकांनी रिझर्व्ह बँकेकडनं घ्यायच्या बॉरोईंगमध्ये सिक्युरिटी ऑफर केली जाते आणि दुसऱ्यामध्ये सिक्युरिटी ऑफर केली जात नाही. बँक रेटमध्ये कर्ज जे घेतलं जातं त्याच्यामध्ये सिक्युरिटी ऑफर केली जात नाही
आणि त्याचा व्याजदर सामान्यपणे रेपो रेटपेक्षा जास्त असतो. थोडं पुढे जाऊया. ही कल्पना माझ्या मते समजली असेल. थोडं पुढे जाऊया. जेव्हा रिझर्व्ह बँक अन्य बँकांकडनं रिझर्व्ह बँकेच्या लिक्विडिटी मॅनेजमेंटसाठी किंवा मार्केटमधली लिक्विडिटी कमी करण्यासाठी, कारण एक लक्षात घ्या की मार्केटमधील गरजेपेक्षा लिक्विडिटी जास्त असणे किंवा कमी असणे ही दोन्ही स्थिती अर्थव्यवस्थेच्या एकूण संबंधाने कधी चांगली नाही आणि त्यामुळे त्याचं नियमन हे झालंच पाहिजे. आणि ही जबाबदारी रिझर्व्ह बँकेची असल्यामुळे रिझर्व्ह बँक एखाद्या गरजेच्या वेळी या बँकांकडनं बॉरोइंग करते आणि अशा वेळी जेव्हा रिझर्व्ह बँक या बँकांना व्याजदर देते त्याला रिव्हर्स रेपो रेट असं म्हटलं जातं. आणि ही सगळी लिक्विडिटीची जी काही मॅनेजमेंट आहे ती केली जाते. ह्याच्यामध्ये दुसरा आस्पेक्ट असा आहे, तोही समजून घेणार काय, म्हणजे अजून ह्या सगळ्या रेटमधला फरक लक्षात येईल की बँकांना हे जे SLRची गुंतवणूक करण्याचं जे काही बंधन आहे, आजच्या पॉलिसीच्या याच्याप्रमाणे SLR 18% ठेवायला लागतो. तर बँका सिक्युरिटी ऑफर कुठली करू शकतात, तर रेपो रेटच्या मध्ये जेव्हा बँका बॉरोइंग करत असतात तेव्हा ह्या 18% पेक्षा जर एखाद्या बँकेने जास्त सिक्युरिटी घेतलेल्या असतील, म्हणजे उदाहरण धरूया आकडेवारीत की एखाद्या बँकेकडे SLRच्या गुंतवणुका 20% आहेत, म्हणजेच त्या बँकेकडे 2% SLR गव्हर्नमेंट सिक्युरिटीची गुंतवणूक जास्त आहे. अशी 2%तल्या ह्या सिक्युरिटी रिझर्व्ह बँकेकडे सिक्युरिटी म्हणून ऑफर करून बॉरोइंग केलं जातं. बँक रेटमध्ये सिक्युरिटी ऑफर करण्याचा काही प्रश्नच नाही आहे. परत एक अजून त्याला दुसरा पॅरामीटर आहे की अशा प्रकारचं कर्ज बँका त्यांच्या NDTLच्या केवळ 0.5% इतकंच मॅक्सिमम घेऊ शकते. NDTL म्हणजे काय, तर ही एक वेगळी कन्सेप्ट आहे आणि ती विस्ताराने बोलायला पुन्हा एकदा कधीतरी भेटू. त्याचा लॉंग फॉर्म असा आहे की नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटी. बँकेच्या नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीच्या 18% हा SLR मेंटेन करायला लागतो आणि रेपो रेटच्या अंडर जर कर्ज घ्यायचं असेल, बॉरोइंग करायचं असेल तर केवळ NDTLच्या 0.25% इतकंच मॅक्सिमम एखाद्या बँकेला रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेता येतं. त्यामुळे आत्तापर्यंत आपण हे सगळ्या 3 रेट काय आहेत, ते कशाशी संबंधित आहेत, रेपो म्हणजे काय, रिव्हर्स रेपो म्हणजे काय, पुन्हा एकदा सांगायचं झालं तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो हा रिझर्व्ह बँक आणि अन्य बँका याच्यामधला अगदी विरोधी कर्ज व्यवहाराचा इंटरेस्ट रेट आहे. बरोबर 2 अपोजिट आहेत. तर ते कसे घेतले जातात, का घेतले जातात, त्याचा व्याजदर काय असतो आणि त्याच्या सिक्युरिटी काय असतात याच्याबद्दल आपण बोललो. आपण थोडं पुढे जाऊया की अजूनही जर अशा प्रकारची लिक्विडिटीची अरेंजमेंट एखाद्या बँकेची पूर्ण होऊ शकली नाही तर त्या बँकेला अजूनही RBIकडे बॉरोइंग करता यावं म्हणून RBIने अजून वेगळा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. त्याला मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी असं म्हटलं जातं, MSF. ही फॅसिलिटी रिझर्व्ह बँकेने 2011-12 या आर्थिक वर्षामध्ये मॉनिटरी पॉलिसीच्या अंतर्गत अनाऊन्स केलेली आहे. कारण एखाद्या बँकेला रेपो रेटच्या अंडर बॉरोइंग करून सुद्धा लिक्विडिटीची अरेंजमेंट जर पुरेशी करता नाही आली आणि अजून काही निधीची गरज असेल तर शॉर्ट टर्म स्वरूपात हा निधी उपलब्ध व्हावा म्हणून या वेगळ्या एका विंडोची सोय RBIने उपलब्ध करून दिलेली आहे. आता इथे परत सिक्युरिटी आणि व्याजदर याचा आपण विचार करू की इथे ज्या सिक्युरिटी आहेत त्या मागाचंच उदाहरण घेऊ की SLRमध्ये 18% आहेत किंवा स्टिप्युलेटेड 18% आहेत पण प्रत्यक्ष 20% आहेत. त्यातल्या 2% ज्या जास्तच्या ठेवी आहेत त्या ठेवून रेपो रेटच्या अंडरचं कर्ज घेतलं गेलं. MSF या फॅसिलिटीच्या अंडर जर कर्ज घ्यायचं असेल तर आता सिक्युरिटी वेगळ्या कुठल्या बँकेजवळ नाही, तर अशा केसमध्ये बँकेला SLRच्या सिक्युरिटीमधल्या सिक्युरिटी RBIकडे तारण ठेवून कर्ज घेता येतं. म्हणजे मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीमध्ये 18% मधल्या सिक्युरिटी तारण ठेवता येतात, पण रेपो रेटच्या अंडर जे बॉरोइंग केलं जातं, घेतलं जातं, त्याच्यामध्ये या 18% मधल्या सिक्युरिटी देता येत नाही. हा एक पुन्हा फरक आहे, हा नोंद घेतली पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा एखाद्या बँकेला रेपो रेटच्या बॉरोइंगमधनं सुद्धा पुरेसा निधी उपलब्ध होत नाही आहे, अशा वेळी मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटीच्या अंतर्गत
ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आणि ह्या सगळं जे काय फ्रेमवर्क आहे त्या सगळ्याला LAF असं म्हटलं जातं, लिक्विडिटी ॲडजस्टमेंट फॅसिलिटी असं या सगळ्याच एकूण प्रक्रियेचं नाव आहे. त्यामुळे हा सगळा इंटरेस्ट रेट आणि वेगवेगळे इंटरेस्ट रेटचे प्रकार हा आपण विषय पाहिला. आता थोडं पुढे जाऊया की हे सगळं का केलं जातं. तर मी पहिल्यांदाच म्हटलं की मार्केटमधली लिक्विडिटी ही मेंटेन झाली पाहिजे, ही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे. आणि प्रत्येक बँकेला सुद्धा आपल्याकडचे सगळे रिझर्व्ह हे प्रॉपरली मेंटेन करायला पाहिजेत. म्हणून कधी कॅश क्रंच असेल तर बॉरोईंग करायला लागतं, सरप्लस असेल तर RBIला बॉरोईंग देता येतं. आणि मग हा सगळा एक चक्र सुरू होतं. हे सगळं का केलं जातं इकडे थोडंसं आपण विचार करू. आत्ताचं चालू उदाहरण आपण घेऊया की मार्केटमध्ये कोविड-19चं संकट आहे आणि सगळी अर्थव्यवस्था ठप्प होऊन पडलेली आहे. तर अशा वेळी हे सगळं चक्र पुन्हा गतिमान होण्याच्या दृष्टीने जर लिक्विडिटीचा इश्यू असेल तर तो RBIने सोडवायचा आहे. आणि त्याप्रमाणे आत्ता RBIने हा सोडवण्याचा केलेला प्रयत्न आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर ही जी रेटमधली कपात केलेली आहे त्याचा ह्या सगळ्याचा परिणाम कसा असतो तो समजून घ्या. किंवा या बँका RBIकडनं कर्ज घेतात, त्या कर्जाचा जो व्याजदर की आत्ता जी कपात अनाऊन्स झाली तो कमी झाला तर अर्थातच या बँकांना कमी दरामध्ये निधी उपलब्धता होईल आणि तो पैसा बँका त्यांच्या ग्राहकांना कर्ज रूपाने देताना कमी व्याज दराने देऊ शकेल. कर्जदाराला जर कर्ज कमी व्याज दराने उपलब्ध झालं तर निश्चितच त्याची फायनान्स कॉस्ट कमी होईल आणि कुठेतरी अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी बूस्टर मिळेल. अर्थात लिक्विडिटी मेंटेनन्स करणे आणि केवळ या दरामध्ये कपात करणे एवढ्यानेच अर्थव्यवस्था गतिमान होत असते असं नाही म्हणता येणार. व्यवस्था गतिमान होणे किंवा राहणे यासाठी बरेच फॅक्टर परिणामकारक आहेत. पण मार्केटमधली लिक्विडिटी की जी अर्थव्यवस्थेशी अशा प्रकारे कनेक्टेड आहे तर ते मेकॅनिझम RBI या रेटच्या माध्यमातून या रेटचं टूल वापरून कायमचं ऑब्झर्व करत असते आणि मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असते. आणि म्हणून या सगळ्या रेटचं महत्त्व आहे. साधारणपणे ह्या रेटमध्ये कपात झाली, वाढ झाली किंवा हे स्टेबल असले अशा बातम्या येतात तर सामान्य माणसाला याचा काही फार मोठा अर्थ लागत नाही. पण एखादी बातमी येते तेव्हा पटकन लक्षात येतं की बँक रेटमध्ये कपात झाली, गृहकर्ज स्वस्त झाली. तर म्हणजे काय नक्की घडत असतं हे थोडंसं आपण या चर्चेतनं समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सोप्या प्रकाराने हा विषय मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणजे आपण बँक रेट म्हणजे काय बघितलं, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी म्हणजे काय बघितलं, रेपो रेट म्हणजे काय बघितलं, रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय बघितलं, त्याच्या सिक्युरिटी ॲस्पेक्ट काय बघितलं. आता त्याच्या इंटरेस्ट रेट जो फरक आहे त्याच्याबद्दल बोलूया. बँक रेट आज पॉलिसी नंतर जो कमी झालेला आहे तो 4.25 इतका आहे आणि रेपो रेट हा 4% इतका आहे. ह्याच्यामध्ये 0.25% फरक आहे. हा फरक मगाशी बोलल्याप्रमाणे सिक्युरिटीच्या कॉन्टेस्टने एका याच्यामध्ये सिक्युरिटी ऑफर केलेली आहे बँकांनी रिझर्व्ह बँकेला, दुसऱ्या कर्जा प्रकारामध्ये बँक रेट जिथे लागू होतो तिथे सिक्युरिटी नाही आहे. त्यामुळे कदाचित हा रेटमधला फरक असेल. पण नेहमी लक्षात घ्या की सामान्यपणे बँक रेट हा रेपो रेटपेक्षा जास्त असतो. दुसरा रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट याचं तुलना केली तर रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा नेहमी कमीच असतो. हाही एक त्यातला मजेशीर विषय, एक कुतूहल म्हणून समजून घ्यायला हरकत नाही. आता याचं कारण पण समजून घेऊया. कारण कमी असतो हे झाली फॅक्ट, पण तो का कमी असतो तर लिक्विडिटी मॅनेजमेंटमध्ये मी मेकॅनिझम जो सांगितला तो लिक्विडिटी मॅच करण्यासाठी बँका रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घेतात, त्याला रेट जो लागतो तो रेपो रेट म्हणतात. रिझर्व्ह बँक जेव्हा अन्य बँकांकडनं कर्ज घेते त्याला रेट लागतो, त्याला रिव्हर्स रेपो म्हणतात. तर एखादी बँक हा कर्जाचा मधला फरक उलटा असेल तर काय करेल, रिझर्व्ह बँकेकडनं रेपो रेटने कर्ज घेईल आणि रिझर्व्ह बँकेलाच कर्ज म्हणून परत देईल. ह्याच्यात काही न करता जागेवर बसून फायदा होईल. कारण रिव्हर्स रेपो रेट की जो रिझर्व्ह बँकेला दिलेल्या कर्जावर जास्त मिळणार असेल तर कुठली बँक बाकीचा उद्योग करेल, म्हणजे हे सगळंच हास्यास्पद होईल. म्हणून कधीही रिव्हर्स रेपो रेट हा रेपो रेटपेक्षा कमी असतो, त्याचं हे कारण आहे.
तर असा हा एकूण एक चक्र आहे ह्या रेटचं. आपण संक्षिप्त स्वरूपाने आणि जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने हे रेट काय आहेत, त्याचे सिक्युरिटी काय असतात, ते कुठल्या परिस्थितीत हे रेटमध्ये बदल होतात, हे पॉलिसी आणि या रेटचा काय संबंध असतो, मार्केटजवळ काय संबंध असतो, असे विषय त्रोटक पद्धतीने पण सोप्या पद्धतीने मी आपल्यासमोर चर्चा करून विशद करण्याचा प्रयत्न केला आहे. आज या विषयासाठी इथेच थांबूया. मी हा विषय पूर्ण करताना परत एकदा आपल्याला विनंती करेन की आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. त्यामुळे आपल्याला पुढील जो काही व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन लगेचच कळेल आणि आपल्याला या चॅनलला भेट देता येईल. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि त्याची उपयुक्तता वाटत असेल तर आपल्या कॉमेंटही केल्यात तर अजूनही काही आपल्याला काय गरजेचं आहे हे आमच्या लक्षात येऊन त्या प्रकारचे विषय आपल्यासमोर घेऊन चर्चा करता येईल. आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या वेगळ्या विषयासाठी याच चॅनलवर. धन्यवाद.